सरकारकडे आम्हाला एकच मागणी आहे। आज 18 महिने झाले आंतरवाडीमधून समाजासाठी आरक्षण मागणी जे जरांगे पाटील करीत आहेत त्याची सरकारने अजून दखल घेतली नाही। कारण का करोडोनो समाज एकत्र येऊन आरक्षण उपोषण हे जेवढे मागणीचे आमची जी लावून धरलेली आम्ही सरकारने वेळोवेळी आमची फसवणूक केलेली, धोके दिलेले आहेत, उठवलेले भावला गोड बोलून वेळोवेळी भाऊने जे प्रयत्न केले हे समाजासाठी आमच्या, तर आम्ही जोपर्यंत भाऊच्या जे मागण्या ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जे उपोषण होई तर 200 लोक बसलेले तोपर्यंत आम्ही सुद्धा हटणार नाही। हे सरकारला कळालं पाहिजे। आमचा जास्त अंत घेण्यात आता महत्व नाही, त्यांना इकडे दखल नाही, येऊन आमची कोणी पाहणी करीत नाही। डॉक्टर जरी आले तर आमचे बीपी शुगर तपासतात, बाकी आम्ही इलाज का घेत नाही। आमचे भाऊ पाणी सुद्धा पित नाहीत ना। आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून कसं हटणार? त्याचा आज पूर्ण जरांगे पाटलाचे पार्ट खराब होऊन गेले। सरकारला याची अजाबात काळजी नाही, दखल नाही। सरकारला वाटायला असंच बसून बसून गेले तर आपल्या मागली पिढ्या जायली। हे जर याच्या मनामध्ये खोट असेल आणि याने संविधानाच्या पदावर बसून आमचा जर अंत घेत असतील याचे परिणाम वाईट होणार। कारण का आम्ही संयम पाळलेला आहे, आमचा संयम सुटला, आम्ही घरी कपन बांधून इथं आलेलो आहोत। या सरकारनं ताबडतोब येऊन आमच्या जे मागण्या त्याचा आम्हाला पाटलानं केलेला आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तरच आमचे भाऊ उठतील। हे आम्हाला दुःख वाटायले की भाऊ आमचे उठाव, पाणी पिवा। आमचा नाईलाज झाला, ते आमचं कोणाचंच ऐकत नाही। आमच्यासाठी करीत असल्यावर आमचं सुद्धा कर्तव्य म्हणून आम्ही 200 लोक इथं उपाशी हो। याची सरकारनं दखल घ्यावा। आता वेळ लावण्यात मतलब नाही।